मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स, सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार विजेत्यानं व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरमध्ये गोळीबार करत आयुष्याचा पिंजरा का केला? ॲलनच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार तो C2 एज्युकेशन नावाच्या शिकवणी कंपनीमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून काम करत होता. 2024 मध्ये त्याला सर्वोत्तम शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये झालेल्या व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स डिनर दरम्यान गोळीबार करणाऱ्या संशयिताची ओळख पटली आहे. संशयिताचं नाव कोल थॉमस ॲलन आहे. ॲलन हा दक्षिण कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे. ट्रम्प आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हॉटेलमध्ये गोळीबार केल्यानंतर ॲलनला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अटक केली. CBS न्यूजच्या वृत्तानुसार संशयितानं अधिकाऱ्यांसमोर कबूल केलं की तो ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांना लक्ष्य करत होता. त्याला आता न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. गोळीबारानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये एक पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की संशयित मानसिकदृष्ट्या आजारी आहे. सुरक्षा यंत्रणांनी संशयिताच्या प्रोफाईलची चौकशी सुरू केली, ज्यामध्ये अनेक तपशील समोर आले. या तपासामध्ये ॲलनच्या पार्श्वभूमीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सार्वजनिक नोंदीनुसार 31 वर्षीय ॲलन हा लॉस एंजेलिस जवळील टॉरन्स परिसराचा रहिवासी आहे. तो व्यवसायानं शिक्षक आणि व्हिडिओ गेम डेव्हलपर आहे. ॲलनच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार तो C2 एज्युकेशन नावाच्या शिकवणी कंपनीमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून काम करत होता. कंपनीच्या सोशल मीडिया पोस्टवरून असं दिसून येतं की डिसेंबर 2024 मध्ये त्याला सर्वोत्तम शिक्षक अर्थातच टीचर ऑफ द मंथ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. जर्नलिस्ट सुफी सय्यद, प्रसार माध्यम जस्ट लुक न्यूज.